चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्या बरोबर आहेत। अमोल मिटकरीजी, तुम्ही एक ट्विट टाकलंय। खरं तर मराठी खाद्यपदार्थ जे आहेत ते कुठे दिसत नाहीये अशा पद्धतीचं तुमचं ट्विट आहे। मराठी खाद्यपदार्थांना खरं तर एक प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे। सध्या सरकार तुमचं आहे आणि ही ट्विट मांडून तुम्ही आपली खदखद व्यक्त करताय का मराठी संस्कृती आणि मराठी खाद्यपदार्थाविषयी? ते ट्विट खदखद व्यक्त करणारच ट्विट आहे, कारण ज्यावेळेस आपण ग्राउंड रियालिटी पाहतो त्यावेळेस फार वेगळी असते। तुमच्या हाकेच्या अंतरावर म्हणजे आपल्या एअर इंडियाच्या बाजूला फेरीवाले बसतात। फेरीवाल्यामध्ये एकच मराठी माणसाचं तिथे दुकान आहे। तो बिचारा सकाळपासून कबाळ कष्ट करतो, पोहे विकतो, मिसळ विकतो आणि महानगरपालिकेतले फेरीवाले येतात, सहज घेऊन जातात आणि जेवढा पैसा कमावला त्याच्यात फाईन भरतात। मी अनेकदा मुंबई महानगरपालिकेकडे जाऊन त्यांच्या लायसनबद्दल अप्लाय करण्यासाठी विनंती केली, पण त्यांना लायसन अजिबात भेटलं नाही, उलट हाकलून दिल्यासारखं केलं। आणि बाजूला डोसा, उत्तप्पा, वडापाव, ढोकळा, फाफडा हे गुजरात आणि साऊथ इंडियाचे पदार्थ भेटतात। माझी विनंती अशी आहे की 5 तारखेला जो मोर्चा निघणार होता तसाच एक मोर्चा शेतकऱ्यांच्या खाद्यपदार्थासंदर्भात आणि मराठी फेरीवाल्यांसंदर्भात काढला पाहिजे। कारण मराठी जे काही उपहारगृहातले खाद्यपदार्थ आहेत, मधुकर भावेंसारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केलेली ही खंत आहे साहेब की कुठं तुम्हाला साबुदाणा खिचडी, कुठं तुम्हाला चना पोहा, तुम्हाला त्याच्यानंतर उकळपेंडी, शेवया, मूगवड्या कुठं दिसत आहेत आणि मोठे मोठे महाराष्ट्र हॉटेल तुम्हाला दिसतात। मागं पण मी एक ट्विट केलं होतं, मेनू कार्डवर तुम्ही गेलात का सगळे डोसा उत्तप्पाच आहे। त्यामुळे नुसतं मराठी भाषेकरताच फक्त मोर्चा नसावा, तर मराठी माणसाचे खाद्यपदार्थ मी आता या अधिवेशनात मागणी करणार। ग्रामीण भागामध्ये अनेक महिला बचत गट असतात, त्यांनी तयार केलेली बिस्किटं पातंजलीच्या बिस्किटाला मागं पाळतील एवढी सुंदर आहेत। त्यांनी तयार केलेले पापड लिज्जत पापडला तोंडात बोटं घालायला लावतील एवढे ते स्वादिष्ट असतात। ते कुठं दिसतात का हॉटेलमध्ये? त्यांचा माल सरकारने विकत घ्यावा। नुसतं उमेदचा एखादा कार्यक्रम घेऊन त्यांना फक्त 3 दिवसाचं तुम्ही स्टॉल मांडण प्रदर्शन करा हे करता कामा नये। जांभोरी मैदानाला तुम्ही बघा खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल ठेवले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, अनेक खाद्यपदार्थाची विक्री झाली। त्यात मांडे आले, वांग्याचं भरता आलं, भाकरी आली, बाजरीची भाकरी आली, हे पदार्थ दिसेनासेच झालेत। त्यामुळे महिला बचत गटाला प्राधान्य द्या। 1500 रुपये जो आपण लाडक्या बहिणीला देतोय त्याच्यासोबतच महिला बचत गट सक्षम करणं आणि महिला बचत गटाने निर्माण केलेले पदार्थ हे मुंबईसारख्या महानगरामध्ये विक्रीला उपलब्ध करून देणं आणि फेरीवाले जर लायसनला महानगरपालिकेत जात असतील आणि महानगरपालिकेचे मस्तवाल कर्मचारी जर त्या फेरीवाल्याचा अपमान करत असतील मराठी माणसाचा, त्याच्यावर पण कारवाई करून मराठी माणसाला बळ देणं एवढं सरकारनं केलं पाहिजे। याकरता मी स्वतः सभागृहात बोलणार आहे। खरं तर हिंदी सक्तीकरणाच्या संदर्भात अजित पवारांनी स्वतःची आणि पक्षाची भूमिका मांडली की 1ली ते 4थी हिंदी सक्तीकरण नको आहे। तुम्ही एकीकडे म्हणतात की खरं तर कुठे मराठी खाद्य संस्कृती ही कुठेतरी हरपत आणि लोप पावत चाललेली आहे, ती कुठेतरी पुनरुज्जीवित झाली पाहिजे म्हणून। एकंदरीतच हा सगळा मराठी संस्कृतीवरती, मराठी व्यक्तीवरती हा सगळा हल्ला होतोय आणि हा हल्ला कुठेतरी सरकार पुरस्कृत आहे का? ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की मराठी फेरीवाल्यांना लायसन्सेस मुंबई महापालिकेकडनं दिले जात नाही। एक आहे की सरकार म्हणून काही सरकार मराठी माणसावर अन्याय करणार आहे किंवा हे असं काही कंड्या पिकलं जातात असं नाही। सरकारच्या काही गोष्टी लक्षात आणून देणं हे आमचंही कर्तव्य असतं, जनतेची लोकप्रतिनिधीची जबाबदारी पण असते। आम्ही सरकारच्या लक्षात आणून देतोय की अनेक वर्षापासून अनेक राज्याला पोचणाऱ्या महाराष्ट्रात मुंबईसारख्या शहराची काय परिस्थिती आहे। CST वरून तुम्ही जर आमदार निवासपर्यंत आलात ना, टॅक्सीचा ड्रायव्हरच हिंदी साईडचा भेटतो तुम्हाला। तो तिथून बोलायला सुरुवात करतो की अब मोर्चा की क्या जरूरत आहे, काढू दे ना त्यांना मोर्चा काढता, तुझ्या काय पोटात दुखतंय। गुजरातमध्ये तुम्ही जा, सुरतमध्ये तुम्हाला प्रत्येक घरात ढोकळा आणि फाफडा दिसतो आणि गुजराती भाषा शिकवत आहेत तिथे। या संदर्भात जर मराठी भाषेच्या संदर्भात स्वाभिमानानं मराठी माणूस एकवटला असेल तर त्याचं स्वागत उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलं, त्याचं स्वागत आम्ही केलं। मी स्वतः ठरवलं होतं की मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आणि दादांनी 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मोर्चा काळाची वेळ येऊ देणार नाही। शासनाने निर्णय मान्य घेतला, म्हणजे मागं घेतला, मराठी माणसाचा सन्मान केला। काय कोणी आता ह्या बाकीच्या गोष्टी सोडून द्या की कोणी बॅक फुटवर आलं का, मग सरकार मागं पडलं का, तोंड घशी पडलं का, त्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी फेरीवाल्यांना लायसन काढण्याकरता जो त्रास देतात ना, त्यांच्यावर खरं तर कारवाई झाली पाहिजे। मी स्वतः आता अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता, उद्यापासून मी कामकाजात हाच विषय घेणार, मराठी माणूस आणि शेतकरी
खरं तर तुम्ही मराठी माणूस आणि शेतकरीवरती विषय घेतायत, परंतु ज्या पद्धतीने 5 जुलैच्या आंदोलनामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरती येणार होते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, जे की गेल्या 20 वर्षांपासून स्वतः वेगवेगळे दोन्ही स्वतंत्र वेगवेगळे पक्ष ते चालवतात आहेत, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने हे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर खूप मोठं नुकसान जे आहे ते सत्ताधारी पक्षातल्या सत्ताधारी बाकावरती बसलेल्या महायुतीचं होणार होतं. त्यामुळे हा संपूर्ण GR त्यांनी रद्द केलेला आहे, शासन निर्णय रद्द केला आहे, असं एकीकडे या दोन्ही ठाकरे बंधूंचं म्हणणं आहे. नुकसान होणार असलं तर ते शासन निर्णय रद्द नसता केला तरी होणार होतं, मोर्चा निघाला असता तरी होणार होतं, शासन निर्णय मागं घेतला तरी होणार. पण महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे की काय केलं पाहिजे. तुमच्या मोर्चाचा नेमका अजेंडा काय होता? मराठी भाषेसाठी अजेंडा होता की मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मोर्चामध्ये जे मराठी माणसाची मतं डायव्हर्ट करून स्वतःची सत्ता काबीज करणार होता, तो तुमचा अजेंडा होता? ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी, हा छुपा डाव आणि हा सरकार म्हणून सरकारच्या लक्षात येत असतं. आम्ही मराठी माणसाच्या बाजूला आहोत, मराठी भाषेचा आदर करणारी माणसं आहोत, पण मोर्चे जे निघणार होते ते नेमके कशाकरता निघणार होते हे हळूहळू आता लोकाला कळायला लागलेलं आहे. मराठी माणूस म्हणून तुमचं काय म्हणणं आहे की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित राजकारणात यावं का? ज्या पद्धतीने सातत्याने म्हटलं जातं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये परिणाम वेगळे होतील आणि त्याचं पुढचं राजकारणातलं चित्र देखील बदललेलं पाहायला मिळेल. मराठी माणूस म्हणून घेतल्यापेक्षा एक हिंदू म्हणून मला वाटतं की हिंदूची प्रथा परंपरा भावाचा सन्मान करण्याची असताना राम आणि भरतांनी सावत्र भाऊ असून राज्य केलं होतं. हे तर भाऊ आहेत, त्यामुळे एकत्र यायला शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्ही. आणि त्यांनी तुम्ही मला विचारावं, मी त्याला सांगावं, त्यांनी ऐकावं असंही नाही, पण भावाभावांनी सगळ्या कुटुंबांनी एकत्र राहावं हे प्रत्येकाला वाटत असतं. संग्राम जगताप आता तुमच्या नगरचे ते आमदार आहेत शहरचे, ते अजित पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात का? कारण की अजित पवारांनी मध्यंतरीच माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की संग्राम जगतापला मी या सगळ्या संदर्भात खडसावलं आहे आणि त्याला मंगळवारच्या बैठकीकरता बोलवलेलं आहे, परंतु संग्राम जगताप त्या बैठकीला जात नाही. दुसरीकडे नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनं केली, लांड्या, त्याच्यानंतर जिहादी अशा पद्धतीचे शब्दोच्चार त्यांच्याकडनं केले जातात. तुमच्या पक्षाची शिवशाहू फुले आंबेडकरांची प्रतिमा बदलली आहे का? हे बघा, एखाद्याने वक्तव्य केलं म्हणजे थेट त्या पक्षाची प्रतिमा बदलली असं म्हणता येत नाही. कुठंतरी संग्राम जगताप यांच्याकडून काहीतरी चुकतंय. ती व्यक्ती तशी नव्हती. मी अनेक वर्षापासून अरुण काकांचाही अभ्यास केला आहे, पण त्यांच्या वडिलांचा, आणि अनेक वर्षापासून संग्राम जगतापांना पण चांगल्या पद्धतीने ओळखतो. निवडणुकीच्या वेळेस त्यांना सर्वांनीच मतं दिले आणि राजकारणामध्ये प्रत्येक मतं घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. पण अलीकडं ते असे का बोलायला लागलेत हे सुद्धा शोधणं महत्त्वाचं आहे. मागच्या मंगळवारच्या बैठकीला मी स्वतः बैठकीमध्ये देवगिरीला होतो. तिथं दादांनी स्पष्ट केलं होतं की जे संग्राम जगताप बोलले ती पक्षाची भूमिका नाही, ते पक्षाला आवडलेलं नाही आणि तशी भूमिका पक्षाची असण्याचा प्रश्न नाही, कारण आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारेची माणसं आहोत. म्हणून 10% मुस्लिम समाजाला विधानसभेमध्ये तिकीट वाटपात राष्ट्रवादींनी क्रमांक 1चं त्या ठिकाणी तिकीट वाटपामध्ये स्थान दिलं होतं. विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मुस्लिम समाजाला दिलं, विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व दिलं. त्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा विचार असू शकत नाही. मागच्या मंगळवारी त्यांना बोलावलं होतं, पण त्यांनी कारण सांगितलं की माझ्याकडं पालखी सोहळा होता, पण आता उद्या मंगळवारची परत नियमित बैठक आहे, त्या बैठकीला ते येतात का, आल्यानंतर त्यांना काय निर्देश दिले जातात आम्ही साक्षीदार राहू. आणि जर ते उद्या आले नाहीत तर मग मात्र त्यात परवा काय भूमिका पक्षाकडून येते ते पाहावं लागेल. परंतु ज्या पद्धतीने एवढी प्रखरतावादी वक्तव्य त्यांच्याकडनं येतात ते नितेश राणे यांना देखील लाजवेल अशा पद्धतीची ते भूमिका मांडताना पाहायला मिळतात. कारण की राज्यात सध्या नितेश राणे हे हिंदुत्ववादी नेते होते, त्यांचा भाजपकडनं ते सातत्यानं तशी वक्तव्य करत होती आणि भाजप देखील हिंदुत्वाच्या लाटेवरती स्वार आहे. तुमचा पक्ष मात्र शिवशाहू फुले आंबेडकर या सगळ्या गोष्टींवरती चालतो आणि पुरोगामी महाराष्ट्राला पुढे घेऊन चालणारा पक्ष आहे. आणि ह्या पक्षामधला संग्राम जगताप हे एक आमदार आहेत आणि त्या आमदारांकडनंच अशा पद्धतीची प्रखर हिंदुत्ववादी वक्तव्य केली जातात, हिंदू समाजाची आंदोलनं केली जातात. पक्षाच्या प्रतिमेला हा संपूर्ण तडा जाण्याचा हा सगळा प्रकार नाही का? आणि अजित पवारांच्या आदेशाला केराची टोपली संग्राम जगताप दाखवतात का या सगळ्या प्रकरणावरतून? अजितदादांचा विचार जर एखाद्या आमदाराला कळला तर तो आमदार असं वक्तव्य करणार नाही. आता अजितदादांचा विचार कळणं म्हणजे नेमकं काय? त्यांनी मागं एका मदरशावर काहीतरी मला वाटते स्फोट झाला होता,
तिथं स्वतः दादा गेले होते. अनेकांनी ज्या वेळेस मुस्लिम समाजाच्या विरुद्ध वक्तव्य केलं, इफ्तार पार्टीत जाऊन दादांनी ते वक्तव्य खोडून काढलं. अजितदादांची भूमिका ही शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका, तीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका. पण या भूमिकेला तडा देण्याचं काम जर कोणी करत असेल आणि इतकं विखारी वक्तव्य की एखाद्या समाजाच्या भावना दुखवणारं, तुम्ही हिंदुत्वाला तर बदनाम करतच आहात, पण हिंदुत्वासोबत त्या भगव्या रंगाला सुद्धा तुम्ही बदनाम करतात. कारण भगवा रंग हा कधी कोण्या धर्माच्या विरुद्ध नसतो, तो त्यागाचा प्रतीक असतो. राहिला प्रश्न, जर ते ऐकत नसतील आणि ते केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील किंवा दादा असतील हे सक्षम आहेत काय त्यांना उत्तर द्यायचं. पण त्यांनी मांडलेलं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. असं विखारी वक्तव्य त्यांच्याकडून आमच्यासारख्या त्यांच्या मित्रांना सुद्धा अपेक्षित नव्हतं, कारण मी आणि ते चांगले मित्र आहोत. पण अशा प्रकारे एखाद्या धर्माच्या भावना दुखवून जर आपल्याला परत तुम्हाला वाटत असेल की आपण पोटे नेते होऊ, तर ही नेतागिरी फारशी समाजाला पोषक नसते. त्याच्यामुळे हे मत त्यांचं वैयक्तिक मत आहे, पक्षाशी त्याचा दुरान्वये संबंध नाही. खरं तर अमोल मिटकरीजी, लक्ष्मण हाके जे सातत्याने अजित पवारांवरती आरोप करतात ते आज देखील अजित पवारांवरती आरोप करतात की अजित पवार हा शून्य व्यक्ती आहे, पोल्ट्रीवाला आहे, विचारांनी शून्य, अशा पद्धतीचे ते खालच्या स्तरावरती जाऊन पुन्हा ते टीका टिप्पणी अजित पवारांवरती करतात. मला आणखी त्याचे खालच्या स्तरावर जायचं नाही आहे. जे काही सांगायचं होतं ते मी माझ्या भाषेत पद्धतशीर सांगितलेलं आहे. आणि अशा लोकांबद्दल बोलून आता मला शेतकऱ्यांच्या संदर्भातलं हे अधिवेशन आहे. महाज्योती, बार्टी, सारथी, ओबीसी घटक या आमच्या घटकांकरता काय आलं हे पाहण्यासारखं हे अधिवेशन आहे. कारण आज पुरवणी मागण्या मांडल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे त्यावर फोकस करणं महत्त्वाचं आहे. आता कोणी काही बोलेल त्याला आपण उत्तर दिलंच पाहिजे असं नाही. परंतु अजित पवार महाराष्ट्राला लागलेली कीड आहे हे सातत्याने एकच वाक्य ते प्रत्येक वेळेस बोलत असतात, माध्यमांमध्ये समोर येऊन बोलतात. कोणी एखादा बावळट व्यक्ती काही बोलेल आणि त्याला एखाद्या मोठ्या नेत्याने उत्तर द्यावं असा वेळ काळ आला नाही. आता इंदिराजी गांधींना अजूनही अपशब्द बोलणारी लोकं आहेत, पवार साहेबांबद्दल अपशब्द वापरणारी लोकं आहेत, अनेक आंदोलनाला काही काही बोलणारी लोकं आहेत. तर ही एक प्रवृत्ती असते, ही एक व्यक्ती नसते. तुकोबाच्या भाषेत विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तर एखादी दुष्प्रवृत्ती अशीच असते. त्याच्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य न म्हणजे अनुल्लेखानं मारणं कधी चांगलं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विधान परिषदेचे आमदार आहेत अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा कधीच सोडलेली नाही आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि पुरोगामी पद्धतीने आमचा पक्ष देखील त्याच पद्धतीने चालतो. या पक्षामध्ये जर एखाद्या आमदाराने जर हिंदुत्ववादाची प्रखर भूमिका घेतली असेल आणि त्या संदर्भातला आक्षेप स्वतः आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मांडली असेल तर त्या व्यक्तीच्या संदर्भातला निर्णय देखील अजित पवारच घेतील. परंतु पक्षाची भूमिका कुठेही तसूभरही ढासळलेली नाही. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर याच विचारांवरती आधारित संपूर्ण राजकारण करत आहोत आणि ह्यापुढे देखील करू असं मत जे आहे ते विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंगणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीची रंग. असली मसाले साथ सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.